श्री स्वामी समर्थ. आपल्या हिंदू धर्मामध्ये बजरंगबली हनुमानाच्या पूजेला विशेष असे महत्त्व आहे. हनुमानाची रोज पूजा केली तर आयुष्यामध्ये कोणतेही संकट येत नाही अशी मान्यता आहे. अष्टसिद्धी आणि नवरिद्धींचा हनुमानाला आशीर्वाद आहे. हनुमान हे ऊर्जा, शक्ती, भक्ती व ज्ञानाचे प्रतीक मानले जातात. हनुमानजींना प्रसन्न करण्यासाठी व त्यांचे विशेष आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी हनुमान जन्मोत्सव म्हणजेच हनुमान जयंतीचा दिवस हा अत्यंत शुभ मानला जातो. श्री रामनवमीपासून 6 दिवसांनी हनुमान जयंती साजरी केली जाते. रामनवमी ही चैत्र शुक्ल पक्षाच्या 9व्या दिवशी आणि हनुमान जयंती ही पौर्णिमेला येत असते. जो चैत्र पौर्णिमेचा दिवस आहे तर तो आपण हनुमान जयंती म्हणून साजरा करत असतो. चैत्र शुक्ल पौर्णिमेच्या दिवशी हनुमान जयंती साजरी केली जाते आणि याच दिवसाला हनुमान जन्मोत्सव असे सुद्धा म्हणतात. यंदा चैत्र पौर्णिमा जी आहे तर ही तिथी 12 एप्रिल 2025 रोजी पहाटे 3:20 सुरू होणार आहे आणि 13 एप्रिलला सकाळी 5:52 संपणार आहे. त्यामुळे हनुमान जन्मोत्सव जो आहे तर तो 12 एप्रिलला साजरा केला जाणार आहे. तर अशा या हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी वर्षातून फक्त एकदा आपल्याला हनुमानास काही वस्तू अर्पण करायच्या आहेत. कोणकोणत्या वस्तू आपण या दिवशी अर्पण करू शकतो ज्यामुळे आपल्या कितीही कठीण इच्छा ताबडतोब पूर्ण होतील, याचीच संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा. सर्वात अगोदर आपण पाहूया ते म्हणजे हनुमानाच्या आवडत्या ज्या 3 वस्तू आहेत ज्या प्रामुख्याने आपण या दिवशी अर्पण करू शकतो आणि यानंतर अजून अशा छोट्या छोट्या कोणत्या वस्तू आहेत ज्या आपण इच्छापूर्तीसाठी अर्पण करू शकतो तर हे आपण पाहणार आहोत. पहिली वस्तू आहे ती म्हणजे तेल. हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमानाच्या मस्तकावर तेल घातले जाते. आता यासंबंधी अशी एक आख्यायिका आहे की इंद्रजिताने सोडलेल्या संहारक शक्तीमुळे लक्ष्मण मूर्छित होऊन पडला होता. त्यावरच्या उपचारासाठी संजीवनी वनस्पती असलेला द्रोणागिरी पर्वत समूळ उपटून घेऊन हनुमान लंकेकडे आकाशमार्गे जात असताना गैरसमजुतीने भरताने त्यांना बाण मारून खाली पाडले. परंतु हनुमानाचे कार्य आणि कर्तृत्व कळताच भरताने त्याच्या जखमेवरती तेल आणि शेंदूर लावला. त्यामुळे ती जखम तात्काळ बरी होऊन हनुमान नियोजित वेळीपूर्वीच जाऊ लागला. यातूनच पुढे हनुमानाला तेल घालण्याची रूढी पडली आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी हनुमानाला तेल जे आहे तर ते अर्पण करायचं आहे. यानंतरची दुसरी वस्तू आहे ती म्हणजे हनुमानाला अतिशय प्रिय असलेली रुई. हनुमानाला रुईच्या पानांची माळ घालण्यामागे सुद्धा एक आख्यायिका सांगितली जाते. ती अशी की हनुमानाची माता अंजना ही निश्चिम गणेश भक्त होती. आपल्या पुत्रावर आपल्या उपास्य देवताची कृपादृष्टी व्हावी इतकेच नव्हे तर त्याला बळ, बुद्धी, विघ्नहर्तत्व नित्य लाभावे यासाठी अंजनी हनुमानाच्या गळ्यात रुईच्या पानाची माळ घालत असे. आपल्या मातेची आठवण म्हणून पुढे हनुमान आपल्या गळ्यात रुईच्या पानांची माळ घालू लागले. त्यामुळेच भाविक सुद्धा रुईच्या पानाची माळ हनुमानास घालू लागले. त्याचप्रमाणे 11वा रुद्रावतार असल्यामुळे 11 पानांची माळ व 11 प्रदक्षिणा घालण्याची प्रथा आहे. देवी सीता जेव्हा लंकेत होत्या तेव्हा प्रभू श्रीरामांचा संदेश घेऊन गेलेल्या हनुमानास त्यांनी रुईच्या पानाचीच माळ घातली होती. त्यामुळे आपण या दिवशी रुईच्या पानाची माळ, खास करून 11 रुईच्या पानांची माळ हनुमानास अर्पण करू शकतो. यानंतरची वस्तू आहे ती म्हणजे शेंदूर. हनुमानाला शेंदूर लावण्यामागे सुद्धा 2 कथा सांगितल्या जातात. अगोदर आपण या व्हिडिओमध्ये पाहिले की भरताने शेंदूर व तेल लावून हनुमानाची जखम बरी केली होती आणि दुसरी कथा अशी आहे की सीतामाईला भाळी कुंकुम शेंदूर लावताना हनुमानाने एकदा पाहिले आणि माई हा टिळा आपण कपाळावरती का लावताय असे विचारले. तेव्हा असे केल्याने तुझ्या स्वामींचे आयुष्य वाढेल असे सीतामाईने सांगितले आणि म्हणून हनुमान जे आहेत तर ते सुद्धा रामभक्त असल्यामुळे आपल्या कपाळावरती टिळा जो आहे तर तो लावू लागले. आपल्या स्वामीचे म्हणजेच प्रभू श्रीरामांचे आयुष्य वाढावे तर या उद्देशाने ते आपल्या सर्वांगाला शेंदूर माखून घेऊ लागले. अहिरावण, महिरावण नावाचे 2 मायावी राक्षस होते. त्यांनी रामलक्ष्मणाला कपटाने पाताळ नगरीत नेले आणि दोघांना आपल्या देवीला बळी देणार होते. ऐनवेळी हनुमंताने रक्तवर्ण देवीचे रूप घेऊन रामलक्ष्मणाची सुटका केली आणि याची स्मृती म्हणून हनुमानाला शेंदूर लावण्याची प्रथा पडली आहे. तर प्रामुख्याने तेल, रुई आणि शेंदूर या वस्तू ज्या आहेत तर त्या आपण अर्पण करू शकतो. याचप्रमाणे आपण कोणकोणत्या वस्तू या हनुमानास अर्पण करू शकतो तर आपल्याला काय करायचं आहे,
एक लिंबू घ्यायचा आहे, 4 लवंगा घ्यायच्या आहेत आणि हनुमान मंदिरामध्ये जाऊन 11 वेळेला हनुमान चालीसा म्हणायची आहे आणि त्या लिंबाला 4 ज्या लवंगा आहेत तर त्या 4 बाजूने खोचायच्या आहेत आणि आपली जी इच्छा आहे आणि ती आपल्याला हनुमानाला सांगायची आहे आणि प्रार्थना करायची आहे की माझी अमुक अशी इच्छा आहे तर ती तुमच्या कृपेने पूर्ण होऊ द्या. आणि यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर हे जे लिंबू आहे आणि ज्याला आपण लवंगा खोचलेले आहेत तर ते लिंबू आणि लवंगा आपण जेव्हा घरी परत येणार आहोत तर त्यावेळेला आपल्याला घरी घेऊन यायचं आहे आणि घरी आल्यानंतर एका झाडाखाली आपल्याला छोटासा खड्डा काढून त्यामध्ये हे गाडून टाकायचं आहे. फक्त एकदाच हनुमान जयंतीला आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. याचप्रमाणे आपण हनुमानांना या दिवशी काळे उडीद जे आहेत तर ते सुद्धा अर्पण करू शकतो. 11 काळे उडीद जे आहेत तर ते आपल्याला अर्पण करायचे आहेत. तसेच 5 तुपाच्या पोळ्या म्हणजे चपात्या आपल्याला बनवायच्या आहेत आणि हनुमान मंदिरामध्ये जाऊन त्या हनुमानास अर्पण करायच्या आहेत किंवा आपण 5 ज्या तुपाच्या चपात्या बनवलेल्या आहेत तर त्याचा काला करायचा आहे आणि हनुमान मंदिरामध्ये आपण तो प्रसाद म्हणून वाटायचा आहे. आपला जर व्यवसाय असेल आणि व्यवसायामध्ये भरभराट व्हावी अशी आपली इच्छा असेल तर लाल रंगाचे वस्त्र आवर्जून या दिवशी हनुमानास अर्पण करायचं आहे. हनुमान मंदिरामध्ये जाऊन आपल्याला हनुमानाचे दर्शन घेऊन त्यांना लाल रंगाचे वस्त्र अर्पण करायचे आहे. त्याचप्रमाणे बुंदीच्या लाडूचा प्रसाद जो आहे तर तो सुद्धा अर्पण करायचा आहे. आर्थिक अडचणी कमी व्हाव्यात यासाठी आपल्याला हनुमान मंदिरामध्ये चमेलीच्या तेलाचा दिवा जो आहे तर तो लावायचा आहे आणि लाल वस्त्र जे आहे तर ते अर्पण करायचं आहे. या दिवशी हनुमानासमोर तेलाचा दिवा लावून त्यामध्ये 2 लवंगा टाकायच्या आहेत. यामुळे आपले सर्व कष्ट दूर होत असतात. त्याचप्रमाणे पिंपळाची 11 पाने स्वच्छ धुवून त्यावरती शेंदुराने श्रीराम लिहायचे आहे व त्याचा हार करून तो आपल्याला मारुतीस घालायचा आहे. करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी हनुमानास लाल वस्त्र अर्पण करावे. त्याचप्रमाणे संकटे दूर व्हावीत यासाठी 21 वेळेला मारुती स्तोत्र आपल्याला म्हणायचं आहे आणि हनुमान जयंतीच्या दिवशी आपल्याला आपल्या घरावरती केसरी झेंडा जो आहे तर तो सुद्धा लावायचा आहे. तसेच हनुमानास केवडा, अत्तर, गुलाबाच्या फुलांची माळ अर्पण केली तर याचे सुद्धा आपल्याला चांगले फायदे होतात. उत्पन्न वाढवण्यासाठी एका भांड्यामध्ये माती घ्यायची आहे. त्यामध्ये आपल्याला धने टाकायचे आहेत आणि 1 रुपयाची 21 नाणी टाकायची आहेत. धने मातीमध्ये मिक्स करून थोडे पाणी टाकायचं आहे आणि हे भांडे उत्तर दिशेला ठेवायचे आहे. आपल्याला ही कोथिंबीर येईपर्यंत रोज पाणी टाकायचं आहे आणि कोथिंबीर आल्यानंतर ती वापरायची आहे आणि जी नाणी आपण मातीमध्ये ठेवलेली आहेत तर ती लाल कापडामध्ये बांधून तिजोरीमध्ये ठेवायची आहेत. हा सुद्धा अतिशय प्रभावी उपाय आपण खास हनुमान जयंतीच्या दिवशी करू शकतो. आपला जर कठीण काळ सुरू असेल, काही केले आपल्याला आपल्या मनासारख्या आयुष्यामध्ये जर घडत नसेल तर आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे. त्या नारळावरती आपल्याला शेंदुराने स्वस्तिक काढायचा आहे आणि तो हनुमानास अर्पण करायचा आहे. त्याचप्रमाणे यथाशक्ती या दिवशी गोरगरिबांना आपल्याला दानधर्म करायचा आहे. तर असे छोटे छोटे उपाय जरी आपण हनुमान जयंतीच्या दिवशी केले तरीसुद्धा हनुमानांच्या कृपेने आपल्या ज्या मनोकामना आहेत, इच्छा आहेत तर त्या पूर्ण होत असतात.